जोपर्यंत आपण बघतो प्रत्येक शृंखलेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये नाणेफेक जिंकणारा संघ क्षेत्ररक्षण स्वीकारत असतो आणि तिथेच त्यांनी तोच निर्णय घेतला, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि कोंबडवीर संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे। शुभम आणि कपिल, पहिल्या सामन्याचा सामनावीर कपिल कोहली ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती आणि अप्रतिम सामना जिंकला होता। कपिल कोहलीने आपल्या 16 चेंडूमध्ये 36 धावाची बहारदार खेळी केली होती आणि जिथं पहिल्या सामन्यामध्ये कुंडेवाला संघावर भेटताना त्यांनी 74 धावा उभारल्या होत्या। अशी जमदार अशी खेळी करणारा हा कोंबडभजी संघ आज पुन्हा एकदा आपण खेळताना बघतोय। दुसऱ्या फेरीतला सामना चालू होतोय। प्रेक्षक वर्ग जे सामना बघण्यासाठी थांबले ते सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत केलं जातोय। घेऊन जातो मैदानावर, ज्या मैदानावर दुसऱ्या फेरीतला सामना आपल्याला रंगत दिसतो। दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज मयूर म्हात्रे। मयूर घरत याचा पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यश येतोय। तो फलंदाजाच्या आणि क्षेत्ररक्षक सुद्धा 2 धावा जिथे मिळाल्या जातात। या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर आडव्या अक्रॉस द लाईन खेळला होता, चेंडू डीप स्क्वेअरला गेला। चांगलं क्षेत्ररक्षण झालं, क्षेत्ररक्षण केलं, 2 धावा मिळतात। त्या क्षेत्ररक्षकाकडून मिळाल्या जातात 2 धावांच्या संघाला माफ करा। संघाची धावसंख्या 2 ने वाढली होती। पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता, आडव्या बॅटने खेळता शॉर्ट पिच चेंडूचा वापर केला होता गोलंदाजानं, तशाच प्रकारचा प्रहार केला, 2 धावा मिळतात। संघाची धावसंख्या बिनबाद 2। दुसऱ्या फेरीतला सामना महत्वाचा सामना लेफ्ट हँड राऊंड। यावेळी स्टायलिश फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीप स्क्वेअरला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावन करता। 8 धावा धावपलकावर लागतात। अप्रतिम फटका, टायमिंग अप्रतिम झालं होतं, चेंडू पडला होता थोडासा पायांच्या दिशेने चेंडू आला होता, पण ज्याप्रमाणे टायमिंग केलं सहज आणि सुलभ, ज्याप्रमाणे फटका मारला आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर। दरम्यानच्या काळात बघितलं तर मेघनाथ म्हात्रे यांना शुभेच्छा येतात, शिरीष म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा येतात, त्यांचे मेवणे शिरीष म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा येतात, व्हॉट्सअपच्या मार्फत त्यांना शुभेच्छा येतात। खऱ्या अर्थानं उद्या त्यांच्या शुभेच्छा त्यांच्याकडे प्रत्यक्ष देतील, कारण त्यांचं असं म्हण सूर्य उगवल्यानंतर खऱ्या अंतराने ते शुभेच्छा देऊ, दिवसाच्या सुनेरीची शुभेच्छा अशा मेघनाथ म्हात्रे दिल्या जातील। तोपर्यंत व्हॉट्सअपच्या मार्फत शुभेच्छा त्यांच्या पोहोचवल्या जातात। बोलूया पुन्हा एकदा मैदानावर, गोलंदाज तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी। यावेळेचा चेंडू मोठा फटका आहे, तो चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावन करता। अरे दादा कोंबडभजाची ताकद, त्यांची फलंदाजी अप्रतिम फटका मारला जातोय। 14 धावा धावपलं P1चं पहिलं षटक। तसंच व्हॉट्सअपच्या मार्फत मेघनाथ म्हात्रे यांना पुन्हा एकदा शुभेच्छा निलेश म्हात्रे यांच्याकडून येतोय। वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा मेघा भाऊ, अशा प्रकारे शुभेच्छा येतोय। तसेच आणखी एक शुभेच्छा आनंद यांच्याकडून सुद्धा येतात। भरपूर शुभेच्छांचा वर्षाव मेघनाथ म्हात्रे होते। इथं मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी बाजी होईल। कोंबडभज संघाची फलंदाजी अप्रतिम लाजवाब फलंदाजी, षटकार मारतोय हा फलंदाज। संघाची धावसंख्या धावपटला लागते 14। यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, चांगला चेंडू डिलिव्हरी केला होता, चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकला होता, अचूक टप्प्यावर चेंडू फेकला होता या गोलंदाजानं। चेंडू जाते निर्धाव, धावसंख्या तिथेच थांबली जाते। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रत्येक फलंदाज प्रयत्न करत असतो आणि तशाच प्रकारचा प्रयत्न या फलंदाजाकडून शुभमच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय। अतिशय जमीनलगत चेंडू चेंडू मिड ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होते। 1 धाव मिळाली जाते फलंदाजाला, 1 धाव मिळते संघाला। संघाची धावसंख्या धावपटावं लागते 15। पहिलं षटक संपलं जातोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपटला लागते ती 15। पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या चेंडूवर संपूर्ण जे षटक आहे ते खेळून काढले। शुभमने षटकामध्ये 2 षटकार, 1 दुहेरीने एकेरी, अशा प्रकारे एकूण या षटकामध्ये आपल्याला धाव बघायला मिळाल्या 15 धावा धावपलका बघायला मिळाल्या। पहिलं षटक संपलं जातोय। आत्ता खऱ्या अर्थानं या पहिल्या सामन्याचा जर बघितला, पहिल्या सामन्याचा हिरो शुभम कोहली येतो, ज्याने 16 चेंडूमध्ये 36 धावांची घणाघाती खेळी केली। तो शुभम कोहली आता स्ट्राईकवर येते। अप्रतिम फलंदाजी बघितली होती पहिल्या सामन्यामध्ये। कोंबडभजी संघाची ताकद, त्यांची फलंदाजी आणि तीच फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला शेवाज संघाविरुद्ध सुद्धा बघायला मिळाली। ज्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा जमवल्यात 15, फलंदाज बाद झाले, बिनबाद 15। नवीन गोलंदाज येतोय, दुसऱ्या गोलंदाजाचा वापर होतोय योगेश घरत।
हा सेवा संघाचा दुसरा गोलंदाज इथं येतोय. कशा प्रकारे गोलंदाजी, कशा प्रकारे युवरचना असेल, चेंज ऑफ फेस चेंडू टाकावे लागेल. शुभम कोहली ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये खेळला, तडफदार अशी फलंदाजी, तडाखेबाज फलंदाजी प्रेक्षकांना बघायला मिळाली. तीच फलंदाजी आता या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल का? पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये मारायचा होता. चेंडू आणि चेंडू फळ यामध्ये संगम होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबली. धावसंख्या 15. पहिल्या चेंडूचा विचार केला, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आत्मविश्वास देऊन जाईल या फलंदाजाला. आत्मविश्वास मिळेल. ज्याप्रमाणे आत्मविश्वासाचा विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो. पण यावेळी तशा प्रकारे चेंडू टाकला, अप्रतिम चेंडू टाकला होता. शॉर्ट पिच चेंडू टाकला होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेर. त्यानंतर थोडा चेंडू आत आणला. गोलंदाजानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, असं पण ठरतोय. शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळतोय संघाला आणि या कपिलला संघाची धावसंख्या धाव पटलावं लागतंय. 16 धावा धाव पलकावं लागतंय. धावपळ करतोय. 16 धाव पहिल्या चेंडूचा निर्धाव टाकला तर आत्मविश्वास वाढला होता. या मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. प्रत्येक कार्यामध्ये कुठलंही काम असो, मग ते खेळाचं काम असो किंवा दैनंदिन जीवनातलं काम, आत्मविश्वासानं पार करणं अतिशय गरजेचं असतं. बॅकफुटवर गेला, दिशा दाखवली चेंडूला, गली आणि पॉईंटच्या दिशेमधून चेंडू फरार होतोय. सीमारेषेत जातोय. बघता बघता चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव करता. अतिशय चांगली टेक्निकचा वापर केला. संघाची धावसंख्या दुसरं दशक धाव पलकावर लागतंय. संघाची धावसंख्या धाव पटला 20. गोलंदाज वेगवान मारा करत होता. वेगाचा त्याचा उपयोग केला. त्याच्या चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू बघितला, ऑफस्टंपच्या बाहेर दिशा दिली. चेंडू पॉईंट आणि गलीमध्ये अतिशय फास्ट आउटफील्ड असल्यामुळे चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर, जिथं मिळाल्या या फलंदाज धावा 4 आणि संघाचं दुसरं दशक धाव पलकावर लागतंय. बिनबाद 20 धावा धाव पलकावर लागते. चांगली गोलंदाजी होत असताना तितका चांगला फटका, नेत्रदेव फटका आपल्याला बघायला मिळाला. यावेळी चेंडू जागा बनवली स्ट्रोक खेळण्यासाठी. पॉईंटच्या दिशेनं चेंडू जातो. चौकार लगावतोय हा फलंदाज कपिल कोहली. त्यांची आपण नजाकत बघितली. अप्रतिम क्रिकेटचे जाण त्यांच्याकडे. अतिशय चांगलं शॉट सिलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे त्यांच्याकडं आणि ज्याप्रमाणे फलंदाजाचा वापर करतोय अप्रतिम. यावेळेला चेंडू खेळून काढलाय, लॉंग ऑन रिजनमध्ये जातो. इथे 1 धाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली. 1 धाव मिळतोय, त्याचा प्रयत्न होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होते, फेकी येतोय. दरम्यानच्या काळात 1 धाव मिळते. एका धावनं संघाची धावसंख्या धाव पटला बघायला मिळते. ती 25 धावा धाव पलकावर बघायला मिळतात. चांगली धावसंख्या उभारली. फलंदाज अद्याप बाद झाली. 10 फलंदाज हातामध्ये. मोठे फटके मारण्याचा आता प्रयत्न होईल येणाऱ्या 2 षटकामध्ये. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये टोलवायचा होता. चेंडू काहीचा खाली राहिला, अंदाज चुकला. गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल. दरम्यानच्या काळात 1 मिळते धाव. एका धावानं संघाचा धावफलक खाल्ला जातोय. संघ जाऊन पोहोचतोय तो 26 घर. जिथं पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 15 आणि या षटकामध्ये धावाल्या 1. जिथं 2 चौकार बॅक टू बॅक लगावलं होतं त्यानंतर सुद्धा या षटकामध्ये 11 धावा देतोय हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण बघतोय. त्या सामन्याचा विचार केला तर सामना रंगतोय शेवा विपक्ष कोंबड भुजे. नवीन शेवा संघाने नाणेफेकी जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. 2 षटकं इथं संपली जातात आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या कोंबड भुजे संघाची बिनबाद 26 धावा धाव पलकावं लागते. येणारी 2 षटकं अतिशय महत्त्वाची असतील. या 2 षटकामध्ये आता मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतील, कारण ज्याप्रमाणे शुभम आणि कपिल कोहली खेळतात 2 षटकं मैदानावर आहेत. आता चेंडू त्यांना स्पष्ट दिसत असेल, मोठा दिसत असेल, मग त्यामुळं या 2 षटकामध्ये ही जर जोडी राहिली तर मोठी धावसंख्या उभारण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. ती क्षमता आपल्याला मैदानावर बघायला मिळेल. हा संपूर्ण डीजे ऑपरेटरचा आमचा जो आवाज आपल्या पोहोचतो, सुनंदा साऊंड सर्व्हिस SSS, एक जबरदस्त साऊंड सर्व्हिस. आपल्या कुठल्याही शुभ कार्यासाठी अवश्य भेट द्या. अतिशय वाजवी दरामध्ये आपल्या सेवेसाठी ते उपस्थित असतात. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता, पण
पंच जागा बदलतात. वाईड बॉलचा इशारा, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू मात्र एक धाव देऊन जातोय. 27 धावा धाव पलकावर लागतात. ते मात्र कोंबडभुजी संघाचा कर्णधार खुश असेल आणि कोंबडभुजी संघाच्या कर्णधाराकडे बघितलं, त्यांच्या केसांची स्टाईल अतिशय सुंदर अशी केसांची स्टाईल कोंबडभुजी संघाच्या संघनायकाचे. 27 धावा धाव म्हणजे त्याप्रमाणे त्यांचे फलंदाज खेळतात, अतिशय नेत्रदीपक फलंदाजी करतात. पहिल्या सामन्याचाच विचार केला 74 धावा त्यांनी जमवल्या होत्या आणि या सामन्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारची पायाभरणी अर्थात पाया रचलाय, त्याच्यावर कळस रचतात का बघूया. मोठा फटका मारण्याचा करण्याचा प्रयत्न झाला होता पण चेंडूला दिशा दाखवली. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते या फलंदाजाला, एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते 28 धावा बिनबाद 28. चांगली सुरुवात आणि चांगली सलामी या दोन सलामीरांनी दिली ती मात्र कोंबडभुजी संघाला. बॅकफुटर गेलाय, मोठा पटका ट्रॅव्हल करतोय डीप स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू 6 धावन करता. बाबू 34 धावा. चेंडू बघितला, थोडासा ओरपी चेंडू आणि चेंडूला दिशा देखील दिली. स्क्वेअर लेग खांबाच्या डोक्यावरून चेंडू पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. अप्रतिम फलंदाजी त्या कल्पेश कोहलीची, कपिल कोहलीची अप्रतिम अशी फलंदाजी बघायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला झेल पकडेल का, फलंदाज बाद होईल का, तत्पूर्वी मात्र झेल सुटला जातोय. जीवनदान मिळलं जातोय. जीवनदानाबरोबर 2 धावांचं गिफ्ट दिलंय या कपिल कोहलीला. 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या धाव पटला लागते बिनबाद 36 धावा धाव पलकावं लागते. सोपासा झेल सुटला जातोय. जिथं विकेट मिळत नव्हत्या नवीन संघाला, तिथे मात्र विकेट मिळण्याची संभावना तयार झाली होती, पण साधा आणि सोपा झेल लॉंगॉनच्या क्षेत्राकडे सोडला आणि त्या चेंडूवर मिळाल्या या कपिलला 2 धावा मिळाल्या. जीवनदानचा फायदा उठवण्याचा निश्चितच त्याचा प्रयत्न करील. ज्याप्रमाणे फलंदाजी करते अप्रतिम बहारामध्ये असलेला हा फलंदाज, अप्रतिम फलंदाजी पद्धत अतिशय सुंदर बघायला मिळतं. यावेळचा चेंडू मोठा प्रहार झालाय. चेंडू जातोय सीमेकडे. आत्ता मात्र यावेळी पकडला जातोय झेल. फलंदाज होते बाद. बसवलं कार मध्ये नेलं मला बार मध्ये, बसवलं कार मध्ये नेलं मला बार मध्ये. अहो बार मध्ये छैया छैया, अहो बार मध्ये छैया छैया. अग आया आता ओरडल माझी आया, नको मला या बारवाल्या. कपिल मैदानाच्या बाहेर येतोय. 18 धावा त्याने आपल्या संघासाठी जमवले. संघाची पहिली विकेट पडते 36 या धावसंख्येवर. अप्रतिम फलंदाजी, चांगली फलंदाजी करत असताना जीवनदान भेटला होता, पण त्या जीवनदानाचा फायदा उठवू शकला नाही आणि जास्त नुकसान झालं. ते मात्र सेवा संघाचा फलंदाज पहिला बाद होतोय. संघाची धावसंख्या 36. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय विघ्नेश कोहली. जर इलेक्ट्रिक तारामधून गेल्यात आमच्या ग्राउंड, तिथं चेंडू लागून जर झेल पकडला तर झेल बाद फलंदाज आहे. चौकार गेल चौकार, षटकार गेल तर षटकार. काही घडलं तरी निश्चितच करण कोहली येत आहेत. छोटासा खेळ, पुन्हा एकदा झेल उडाला होता. यावेळी झेल सोडलं जात आहे. जणू काही झेल सोडण्याची स्पर्धाच इथं लागतं बघायला मिळते. ती मात्र आपल्याला नवीन शेला संघाकडून दंडोंच्या काळात 1 धाव मिळते या फलंदाजाला, 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1 बाद 37 धावा धाव पलकावर लागतात. कपिल बाद होतोय. त्यानंतर आता शुभमवर जबाबदारी येऊन पडली. शुभमला चांगली फलंदाजी करावी लागेल. संघाची धावसंख्या उंचावावी लागेल. जी संघाची धावसंख्या सध्या आपल्याला 37 दिसत आहे, ती 50च्या आसपास नेण्याचा त्यांचा इरादा असेल. कारण मागाशी सामन्यामध्ये बघितलंय कोपरोली संघाने सहजरित्या 45 धावांचा पाठलाग केला होता. म्हणजे या मैदानाचा जर विचार केला तर मैदानावर चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. मोठा भडकावण्याचा प्रयत्न झाला. यावेळचा चेंडू गेलाय डीप लॉंगॉन, माफ करा, फाईन लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू बरोबर खेळतोय. खेळ करताना दिसतोय. जिथे 1 धाव तिथे धाव मिळाल्या. 2 धाव मिळतात संघाला, 2 मिळतात फलंदाजाला. संघाची धावसंख्या 2 निवाडली जातोय. 39 धावा धाव पलकावं लागते. 3 षटकांचा 3 धावा मिळतात. 3 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 3 वाढली जातोय. 40 धावा धाव पलकावर लागल्या जातात. 3रं षटक संपलं जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्या बघायला मिळते 40. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला, दुसऱ्या षटकात 11 धावा. तर 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 14 धावा आल्या. 40 धावा धाव पलकावर लागल्या जातात. शेवटचं षटक अद्याप बाकी आहे. चांगली फलंदाजी म्हणेन कोंबडभुजी संघाने चांगल्या प्रकारे
त्यांनी सुरुवात केली. जी सर्वात अतिशय महत्त्वाची होणं गरजेची, सलामी अप्रतिम दिली ती कपिल कोहली आणि शुभम यांनी अप्रतिम सलामी दिली. त्यानंतर आलेला करण कोहली पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा अशा प्रकारे खेळतोय. संघाची धावसंख्या 40. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय साजन म्हात्रे. साजन म्हात्रे येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी. या चेंडूवर मोठे प्रहार होईल का की साजन यावेळी चांगली गोलंदाजी करेल. पहिला चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळाली जाईल. 1 धाव मिळते फलंदाजाला. 1 धावाने संघाचा धावफलक खाल्ला जातोय. 41 धावा धावफलकावर लागते. फलंदाज बाद झाले. 1 बाद 41. अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये आता येणाऱ्या 5 चेंडू मोठे प्रहार करावे लागेल. सलामीला शुभम यावेळी कुठली रणनीती वापरते बघूया. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय की त्याला मोठ्या फटक्यापासून परावृत्त करतोय साजन म्हात्रे. जे पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरला होता तो साजन म्हात्रे. या चेंडू अक्रॉस चेंडू खेळाचा वेस्टांचा वेध होते. फलंदाज बाद होते. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. तुझी घागर नाळाला लाव पाणी सुटाया लागलं. तुझी घागर नाळाला लाव पाणी सुटाया लागलं. शुभम बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय. 17 धावसंख्येवर बाद होतोय. त्यांचा साथीदार कपिलच्या पाठावर तो सुद्धा बाद होतोय. कपिलने काढला तर धावा 18. या फलंदाजाने धावा काढल्या 17. तो सुद्धा बाद होतोय. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. विनोद जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. साजन म्हात्रेची अप्रतिम गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत चेंडू फेकलेत त्यांनी 2 आणि त्यामध्ये धावा दिले फक्त 1 धाव. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळतोय. संघाची धावसंख्या 41 रोखून धरण्याचा प्रयत्न करतोय. महत्त्वाचं षटक. या षटकामध्ये सामना कुठल्या दिशेने जातोय हे प्रेक्षकांना समजेल. जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर चांगलं षटक टाकावं लागेल. यावेळेचा चेंडू कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होत आहे. चांगला झेल पकडायचा फलंदाज देतोय मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 3. हलवून दांडा भरावा हंडा. कशाची फिकीर नाही तुला, कशाची फिकीर नाही. हे खोटून बोरिंग बाई इथं पाण्याची लई. विनोद बाद होतोय. फलंदाज तिसरा मैदानाच्या बाहेर. ते 41 धावसंख्या 41 धावसंख्या रोखलं जातोय. विघ्नेश जातोय मैदानावर. अप्रतिम गोलंदाजी करतोय साजन म्हात्रे. अप्रतिम गोलंदाजी करतोय. जिथं गरज होती संघाला कमबॅक करण्याची तिथं कमबॅक करतोय. आणि ब्लॉकआउटच्या त्या चेंडूवर 2 फलंदाज मात्र बाद होते. अप्रतिम गोलंदाजी या मैदानावर होताना दिसतोय. यावेळचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फेकी मात्र चुकीची होतोय. जिथं 1 धाव मिळायला पाहिजे तिथं मात्र आणखी 1 धाव बोनस स्वरूपाने दिले जातोय. 2 धाव मिळतात त्या फलंदाजाला. 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते 43. जिथं विचार करता 50 धावांच्या पार धावसंख्या होईल. सलामीची जोडी खेळत असताना अर्थात शुभम आणि कपिल ज्याप्रमाणे खेळतो अप्रतिम खेळत होते त्यानंतर ते वाद झाले. त्यानंतर येणाऱ्या फलंदाजात धावगती वाढवण्यात अपयश आले. धावांचा वेग मात्र रोखला जातोय. येणारे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहे. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागली 43. 43 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर बरोबर येतो पण हवेमध्ये झेल उडाला. झेल पकडण्याचा प्रयत्न झालाय. झेल सुटला जातोय. धावा मिळतात त्या 2 धाव मिळतात फलंदाजाला. 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते 45. या पूर्वार्धातला शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का? जर या मोठ्या फटक्यावर मोठा फटका आला 6 धावांचा तर धावसंख्या धाव पडला बघायला 51 बघायला मिळेल. जर 4 धावा आल्या तर आपल्याला धावसंख्या बघायला 49. काय होतं या सामन्यामध्ये? या शेवटच्या चेंडूवर किती धाव मिळतात बघूया. जिथं विचार केला 50 धावांच्या पार होईल कोंबडभुजे संघ पण अप्रतिम गोलंदाजी केली. मोक्याच्या क्षणी चांगली गोलंदाजी केली साजन म्हात्रे यानं. यावेळचा चेंडू चांगला चेंडू ब्लॉकमध्ये टोंगला चेंडू टाकला होता. मिड लॉंग ऑफ चेसिंग चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण करते. दुसरी धावचा प्रयत्न होते. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातोय. 2 धाव मिळतात त्या फलंदाजाला. 2 धाव मिळतात संघाला. 47 धावा धावफलकावर लागल्या जातात आणि 4 षटकामध्ये 12च्या सरासरीनं 48 धावा पूर्ण करून नवीन सेवा संघ 3ऱ्या फेरीमध्ये पदार्पण करेल का आणि तो खेळेल कोपरली संघापुढं की त्या अगोदर कोंबडभुजे संघ त्यांना परास्त करून पोहोचेल 3ऱ्या फेरीमध्ये हे सांगण्यासाठी मायक्रोफोन आमंत्रित करतोय प्रवीण म्हात्रे यांना. या षटकाचा विचार केला साजन म्हात्रे यांनी धावा दिल्या 7 असे आमचे स्कोर रायडर कळवतात. 4 षटकं संपली 47 धावाने 48 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील ते सांगण्यासाठी आमंत्रित करतोय प्रवीण म्हात्रे यांना.
झाला तारास तरी रडायचं नसतं मुळू मुळू रडू नको पुरी मळू मुळू आता खरंच घालतो हळूहळू रडू नको पुरी मळू मुळू आता खरंच घालतो. चार षटकांमध्ये अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष कोंबड भुजे संघाने ठेवलंय नवीन सेवा संघापुढं. धन्यवाद डीजे मास्टर. साईराज ग्रुप जासई आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही रजनी क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेतील आजची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीतील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. दुसऱ्या फेरीचा सामना कोपरोली संघाने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि या दोन संघांमधून जो संघ विजयी होईल त्या संघासोबत त्यांची लढत होईल. तर प्रथम फलंदाजी करताना 47 धावा पूर्ण करून 48 धावांचं लक्ष ठेवलंय. दिनेश भोईर यांच्या शुभेच्छा आल्यात नवीन सेवा संघासाठी. दिनेश भोईर नवीन सेवा यांच्या शुभेच्छा आल्यात त्यांच्या संघासाठी. वळूया मैदानाकडे जिथं 47 धावा 4 षटकांमध्ये जमवल्यात आणि 48 धावांचं लक्ष ठेवलंय. सरासरी 12ची सरासरी 12च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं कोंबड भुजे संघाच्या फलंदाजांनी. मात्र शेवटचं षटक ज्या गोलंदाज साजन म्हात्रे यांनी टाकलं अतिशय सुरेख षटक टाकलं आणि पुन्हा एकदा सेवा संघासाठी या सामन्यामध्ये संधी निर्माण करून दिली. आता मात्र 48 धावा 12च्या सरासरीने जमा करायच्या 4 षटकांमध्ये 24 चेंडू 48 धावा. या 48 धावा पूर्ण करताना सेवा संघाचे किती फलंदाज बाद होतील आणि या सेवा संघ कशा प्रकारे या धावा पूर्ण करील की कोंबड भुजे संघ चांगली गोलंदाजी आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर या 47 धावांचं रक्षण करण्यात यशस्वी होईल हे येणारा काळच सांगेल. पहिल्या चेंडूवरती कडा प्रहार केला जातोय. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांकरता. अतिशय सुरेख फटका मारत जतीन म्हात्रे षटकारांनी खातं खोलतोय आणि आपलं इरादा स्पष्ट करतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र यावेळी एक क्षेत्ररक्षक तैनात होता. मात्र झेल सुटली जातोय आणि
7 धावा धावफलकावरती लागल्यात, परंतु या 7 धावा पूर्ण करताना साजन मात्र धावबादच्या रूपानं बाद झालाय आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सेवा संघासाठी आलंय. दुसऱ्या षटकात पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 48 धावांचं लक्ष्य असताना 7 धावा. सुरुवात तर सुरेख झाली होती, मात्र एक दुसऱ्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याच्या मोहात मात्र एक फलंदाज गमवावा लागतोय. साजन म्हात्रे सारखा फलंदाज कुठल्याही प्रकारच्या चेंडूला सामोरं न जाता 0 धावसंख्येवरती धावबाद होऊन तंबूमध्ये परतला जातोय. स्ट्राईक एंडला निशिकेत चांगला चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या साह्यानं धावफलक 8 धावांवरती जाऊन पोहोचलाय. षटक चालू आहे पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झाला. 8 धावा धावफलकावरती लागल्या आहेत, म्हणजेच 12च्या सरासरीनं वाटचाल करायची असताना पहिल्या 3 चेंडूंमध्ये 8 धावा जमवल्यात. म्हणजे एकंदरीत पाहता जरी एक फलंदाज बाद झाला असला तरी चांगली सुरुवात म्हणता येईल नवीन सेवा संघाची. आणखी 40 धावांची आवश्यकता. चेंडू बाकी राहिलेत 21 चेंडू 40 धावा. मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र एक बॅटची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला जातोय. दुसरा हादरा बसतोय शेवे संघाला. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून सनसनाटी सुरुवात केली होती. आपण विचार केला तर पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकत सनसनाटी सुरुवात या धावांच्या 48 धावांच्या पाठलागाला केली होती. मात्र नंतरच्या चेंडूवरती मात्र विकेट गेली आणि तिथून मात्र पुन्हा धावसंख्येला ब्रेक लागलाय. अशा रीतीने पहिल्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक असताना धावसंख्या झाली आहे 2-8. 2-8 अशी अवस्था. नवीन सेवे संघाची निश्चित रूपानं आश्वासक सुरुवात तर झाली होती, मात्र या सुरुवातीचा फायदा उचलण्यात अपयशी ठरलेत. कारण जिथं 8 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, उर्वरित चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा काढून जर या षटकामध्ये 12 पर्यंत स्कोर नेला असता तरी चालण्यासारखं होतं. सुरेख फटका यावेळी मात्र खेळला जातोय. क्षेत्ररक्षण मर्यादेचं षटक असल्या कारणानं कोणी क्षेत्ररक्षक तैनात नाही, मात्र अतिशय अप्रतिम कामगिरी केली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अतिशय अप्रतिम कामगिरी केली जाते. 2 धावा निश्चित रूपाने आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. या 2 धावांनी 10 धावांवरती जाऊन पोहोचलाय धावफलक. पहिलं दशक धावफलकावरती लागते. षटकातील बहुधा शेवटचा चेंडू असावा. सेवा संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. 12 के बाद ग्रुप यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपये. दरम्यानच्या काळात एक अवांतर चेंडूची घोषणा पंचांमार्फत केली जाते. धावसंख्या झाली 11. मोठा फटका, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी गफलत करतोय. तिथं 1 धाव कदाचित फक्त मिळाली असती, तिथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या चुकीनं दुसरी धाव देखील मिळाली जाते. अशा रीतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 13च्या घरात. पहिलं षटक इथं समाप्त होतोय. पहिल्या षटकाची सांगता झाल्याचं पंच जाहीर करतायत आणि या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 13 धावफलकावरती लागते. जिथं 12च्या सरासरीनं 48 धावा जमवायच्या होत्या, तिथं पहिल्याच षटकांमध्ये 13 धावा मिळाल्यात. म्हणजेच आता उर्वरित 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आणि
18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. बाराके बाद ग्रुप यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सेवा संघाच्या फलंदाजांसाठी. वळूया मैदानाकडे जिथं सामना चालू आहे. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना कोंबडभुजे विरुद्ध नवीन शेवे. रोहन कोळी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. तसेच वाडा ग्रुप यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. तेरा धावा धावफलकावरती लागल्या 3 षटकांमध्ये. उर्वरित म्हणजेच 18 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असताना मात्र चांगला फटका मारला होता. मात्र या फटक्यावरती मिळाली फक्त 1 धाव आणि या एका धावेने धावफलक 14 धावांवरती जाऊन पोहोचलाय. 34 धावांची आवश्यकता. चेंडू बाकी राहिलेत 17 चेंडू 34 धावा. काय शेवे संघ या 17 चेंडूमध्ये या 34 धावा पूर्ण करील की हा कोंबडभुजे संघ तसं करण्यापासून त्यांना रोखत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवेल. निश्चितच या चमचमत्या ट्रॉफीच्या एक पाऊल आणखी पुढे जाण्यासाठी जवळ जाण्यासाठी चालू असलेली ही लढत, चालू असलेला संघर्ष, त्यामध्ये 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळवण्यात यशस्वी ठरतोय फलंदाज. धावसंख्या झाले 15. निशिकेत खेळतो वैयक्तिक 2-3 धावसंख्येवर, तर भूषण भोईर खेळतो वैयक्तिक 4 धावसंख्येवर. मोठा फटका मोठा प्रहार केला जातोय. चेंडू मिड विकेट सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांकरता. कळवातोय गावचा 200 रुपये. काही नका करू तुम्ही दम धरा थोडा. खळखळवातोय गावचा ओढा. काही नका करू तुम्ही दम धरा थोडा. पाऊस झालाय बरा, वाटत पाऊस झालाय बरा. डाव्या हातान साडी वर करा. आणि बाराके बाद ग्रुप यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी आणि वाडा ग्रुप यांच्याकडून 100 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपानं. चौदा चेंडू 27 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 27 धावांची आवश्यकता. जिथं एक मोठा फटका आला होता या षटकामध्ये, निश्चित रूपाने घाई करण्याची गरज नव्हती, कारण आता मात्र चेंडू बाकी राहिले 14 आणि 14 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता असणार आहे. नवीन फलंदाज मयूर घरत मैदानात गेलाय. त्यात स्ट्राईक मात्र भूषण भोईर याच्याकडे आहे. दरम्यानच्या काळात एक चांगला चेंडू फलंदाजाला चकमा देतोय. धावसंख्या स्थिर 21 धावा झाल्या आहेत. 13 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 27 धावांची आवश्यकता. तेरा चेंडू 27 धावांची आवश्यकता. रोहन कोळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद होतोय भूषण भोईर. शेजारीन बाई तुमचा टीव्ही, शेजारीन बाई तुमचा टीव्ही. माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या. बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या.
आणि इथं मात्र एक मोठा हादरा बसला जातोय सेवा संघाच्या आव्हानाला. आता मात्र चेंडू बाकी राहिले आहेत 12 म्हणजेच 2 षटकं आणि 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर अक्षय कोळी 12 चेंडू 27 धावा. सुरेख सामना इथं रंगताना दिसतोय. चुरस पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू गणिक सामना रंग बदलतोय. जिथं पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावला होता या इनिंगच्या, तिथं असं वाटलं होतं की शेवे संघानं सुरुवात चांगली केली, परंतु नंतरच्या चेंडूवरती गोलंदाजानं चांगलं कमबॅक केलं. दुसऱ्या षटकामध्ये देखील एक षटकार आला, परंतु एकंदरीत पाहता 2 षटकं संपले. 2 षटकांमध्ये 21 धावा फलकावरती लागल्या आहेत आणि आता 2 षटकांमध्ये म्हणजेच 12 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. मयूर घरत आणि विराज घरत अशी जोडी मैदानात असताना स्ट्राईक एंडला खेळतोय विराज घरत, नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय मयूर घरत. निश्चित रूपाने 27 धावा 12 चेंडूंमध्ये पूर्ण करायच्या आहेत. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 11 चेंडू 27 धावा. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं समीकरण बदलतंय. अक्षय कोळी चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. बाई तुमचं टरबूज झाकवा, माळीन बाई तुमचं टरबूज झाकवा, जरा पिकलेली पपई दाखवा, जरा पिकलेली पपई दाखवा, माळीन बाई तुमचं टरबूज झाकवा, माळीन बाई तुमचं टरबूज झाकवा, जरा पिकलेली पपई दाखवा, जरा पिकलेली पपई. नवीन फलंदाज सुमित घरात मैदानात जातोय. निश्चित रूपानं 27 धावांची आवश्यकता आणखी. आता मात्र चेंडू बाकी राहिलेत फक्त 10 चेंडू 27 धावा. निश्चित रूपानं जेवढे फलंदाज तुमचे बाद होत जातील तेवढे चेंडू निर्धाव जातील आणि प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजांवरचं मानसिक दडपण वाढवणारा ठरेल. पुन्हा एकदा अक्षय कोळी गोलंदाजी मार्कवर वाखडण्याजोगी गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू मात्र सरळ खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू आडवेपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. बऱ्याच अवधीनंतर या एकेरीच्या साहाय्यानं नवीन सेवा संघ जाऊन पोहोचते 22 धावसंख्येवरती. 9 चेंडू 26 धावा. इतकं थोडंसं मात्र या षटकामध्ये आपण विचार केलात तर गोलंदाज थोडासा वरचढ ठरताना दिसतोय. कारण आपण पाहिलं तसं पाहिलं तर 9 चेंडू म्हणजे भरपूर खेळ या सामन्यामध्ये अजून बाकी आहे. 9 चेंडूमध्ये 26 धावा जमा करायच्या आहेत. निश्चित रूपानं भरपूर अद्याप या सामन्यातील खेळ बाकी आहे. पाहूया फलंदाजी मार्कवर असणारा फलंदाज मयूर कशा प्रकारे या आव्हानाला सामोरं जातोय. कारण परिस्थिती स्वतःला अनुकूल असताना कामगिरी करणारे भरपूर भेटतील, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो कामगिरी चांगली करतो निश्चित रूपानं तोच खरा खेळाडू, तोच खरा सिकंदर. आणि पुन्हा एकदा एक फलंदाज बाद, धाव बादच्या स्वरूपात. तुला भरतर कंता कंता हंता नको पाहिजे तो कंता, हवा गोधूय तुला भरतर कंता कंता हंता नको पाहिजे तो कंता, तो कंता भरतर ताईची धरता पदरावरी मोर नाचरा गो खंदेरी उंदेरी एक खंदेरी उंदेरी या दोघी जणी जावा. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथं होतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. परिणाम असा झाला की जिथं 2 षटकांमध्ये 14 चेंडूंमध्ये 27 धावा हव्या होत्या, आता समीकरण असं येऊन पोचलंय 8 चेंडू आणि 25 धावा. 8 चेंडू 25 धावा. सामना प्रत्येक चेंडू गणिक आपला रंग बदलतोय. अजूनही काही संपलेलं नाहीये. बराच खेळ या इनिंग मधील आणखी बाकी आहे.
ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू फलंदाज सोडून देतो यष्टीरक्षकासाठी आणि पंचांसाठी. पंच त्यांवर सोपवलेली जबाबदारी पार पाडतायत आणि या एका धावेनं संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 24च्या घरात. आणखी 24 धावांची आवश्यकता. चेंडू बाकी राहिलेत 8 चेंडू 24 धावा. सामन्याचा विचार केला तर एक थोडंसं शांत क्रिकेट सेवा संघाकडनं पाहायला मिळतंय. यावेळचा चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय चेंडू, ज्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव आणि या एकेरी धावेनं 25 धावा धावफलकावरती लागत आहेत. 7 चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब होतोय, त्यामुळे एका धावेवरच समाधान मानावं लागेल. अशा अर्थाने या एका धावेनं 26 धावांवरती जाऊन पोहोचलाय नवीन सेवा संघ. आता मात्र षटक बाकी शेवटचं षटक आणि 22 धावांची आवश्यकता. आणि या षटकाचा विचार केला तर फक्त 4 धावा दिल्यात या षटकानं. निश्चित रूपानं अतिशय चांगली गोलंदाजी, वाखडण्याजोगी गोलंदाजी. कौतुक या गोलंदाजाचं निश्चितच व्हायला हवं. शेवटचं षटक आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 23 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच या मैदानाचा जर आपण विचार केलात, या मैदानावर शेवटच्या षटकामध्ये 29 धावा हव्या असताना देखील त्या देखील काढल्या गेलेल्या आहेत. आणि या मैदानाचा विचार केलात तर हे मैदान म्हणजे चेसिंगसाठी आणि फलंदाजांसाठी धार्जिन असं मैदान आहे. पण शेवटचं षटक 23 धावा हव्या आहेत विजयासाठी नवीन सेवा संघाला. या 23 धावा पूर्ण करून नवीन सेवा संघ पुढील फेरीमध्ये आपला प्रवेश सुकर करेल की त्या अगोदर कोंबड भुजे संघ आणि त्यांचा गोलंदाज जो गोलंदाजीला आला आहे रोहित भुईर, तो नवीन सेवे संघाचे मनसुबे उधळून आपल्या संघासाठी पुढील फेरीचे दरवाजे उघडेल. 6 चेंडू 23 धावा. निश्चित रूपानं या मैदानाने पाहिलेत मोठमोठ्या धावा चेस होताना. या मैदानाने पाहिलेत तर एकाच षटकामध्ये 29 धावा देखील होताना. पाहूया 23 धावा पूर्ण केल्या जातात का. पहिला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. 5 चेंडू 23 धावा. निश्चित रूपानं जिथं आपण विचार केलात तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या, तिथं मात्र सामना सेवा संघासाठी थोडीशी जड होताना दिसतोय. 5 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित. मोठा फटका खेळला जातोय. कोणी क्षेत्ररक्षक तिथं तैनात नाहीये, मात्र सर्कल मधनं क्षेत्ररक्षक येऊन चेंडू आडवेपर्यंत मात्र 4 धावा मिळल्या जातात. चेंडूने सीमारेषा ओलांडली आणि एकदा का चेंडूने सीमारेषा ओलांडली खेळाडू प्रेक्षक होऊन राहतात. चार चेंडू 19 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 19 धावा. निश्चित रूपानं सामना अद्याप रंग थोडी चढताना या चौकारनीशी सेवे संघाने आपलं आव्हान जिवंत ठेवलंय. 4 चेंडू 19 धावा. पाहुयात या षटकांमध्ये 3 मोठे फटके आले तर निश्चित रूपानं नवीन सेवा संघ विजय होऊ शकतोय. 4 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. या एक अवंतरच्या सहाय्यानं 30 धावा धावफलकावरती लागतात. 4 चेंडू 18 धावा. कोपरोली संघाचा संघनायक नाणेफेक करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते.
2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 32. आता मात्र 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 16 धावा, 3 मोठे फटके मारावे लागतील, 3 मोठे फटके खेळावे लागतील. फलंदाज स्ट्राईक एंडला आहे सुमित घरत, जो की एका चौकारणीशी खेळतोय. त्याच्या खांद्यावरती मात्र आता जबाबदारी असणार आहे. 3 मोठे शॉट्स त्याला खेळावे लागतील. पैकी पहिला फटका तर मारलाय, चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावन करता गेलाय. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता. निश्चित रूपानं पुन्हा एकदा या षटकारणीशी सामन्यामध्ये रंगत निर्माण होतोय. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळचा मात्र चेंडू निर्धाव जातोय. निश्चित रूपानं पुन्हा एकदा सामना सरड्यासारखे रंग बदलतोय. कधी शेवे संघाच्या साठी तर कधी कोंबडभुजे संघासाठी सोपा ठरतोय सामना. आता मात्र शेवटचा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इथं मात्र गोलंदाजानं काही वेडावाकडं केलं नाही तर कोंबडभुजे संघासाठी हा सामना जिंकण्याची जास्त संधी असणार आहे. शेवटचा चेंडू 10 धावांची आवश्यकता. निश्चित रूपाने क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. धावसंख्या 39च्या घरात जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू 9 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू 9 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू निर्धाव जातोय आणि अशा रीतीनं कोंबडभुजे संघ विजय होतोय. त्यांचं पुढील फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा त्यांना आणि पराजित ते नवीन शेवे संघासाठी देखील पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या आपल्या रजनीतील शेवटचा सामना कोंबडभुजे विपक्ष कोपरोळी असा रंगणार आहे. कोपरोळी आणि कोंबडभुजे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल त्यांनी नाणेफेक करून घेण्यासाठी यायचं आहे. तर षटकारांसाठी बक्षीस लागलं होतं